रेसिपी दाखवताना तुम्हाला उपम्याची अशी रेसिपी तुम्ही कुठंच पाहिली नसेल, कधीच. अजून एक या उपम्याची अजून एक खास गोष्ट दाखवतो तुम्हाला. हा उपम्या चमच्याला चिटकत नाही. हो का की जिभीवर ठेवला की गटकी नाही गिटकायचंच काम राहो, चावायची गरज राहो. 2 वाजेपर्यंत आपल्याला सगळं 300 लोकांचं पर पर्सन पॅकिंग करायची आहे. त्यानंतर त्यांना द्यायचं आहे 3 वाजेच्या आत. जेवढा रवा घेतलाय तेवढा 4 पट असा व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा. बघा आता उपमा कसा बनवतो मी. आज आपण करणार आहोत कुकिंग 300 लोकांसाठी. 1 नाही 2 नाही तर 300 लोकांसाठी कुकिंग करणार आहोत. तर मग पाहूया आज उपमा. 1 2. तर नमस्कार मित्रांनो, तर होमी फूड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत 300 लोकांसाठी बनवणार आहोत उपमा. तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी मार्केटमधून घेऊन येतो, त्यानंतर आपण भेटूया. बाय. तर मित्रांनो, आपण सर्व साहित्य आता आणलेलं आहे. कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता हे फ्रेश मिरच्या, त्यानंतर कोथिंबीरीच्या 4 जुड्या, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर तेल, त्यानंतर ग्रीन पीस 1 2 3 4 5 1 किलो ग्रीन पीस, त्यानंतर 10 किलो असा रवा. तर मित्रांनो, आता एवढी कटिंग करूच्यापर्यंत तुम्ही काय करता, तोपर्यंत तुम्ही थोडा आराम करा. तोपर्यंत मी कटिंग करून घेतो, नंतर भेटूया मित्रांनो. फायनल फोडणी जबरदस्त. तर मित्रांनो, आता आपली सगळी तयारी झालेली आहे. पूर्ण कटिंग वगैरे सगळं टोटल रवा वगैरे सगळं भाजणं झालेलं आहे. 10 किलो रवा आपण भाजलेला आहे. तर आता सगळी तुम्हाला दाखवतो ढंटड्यान. तर मित्रांनो, पहिले आपण कांदा कापून घेतलेला आहे, त्यानंतर ही मिरची, त्यानंतर अशी फ्रेश कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर हे लसूण बारीक केलेलं छान, म्हणजे मध्ये मध्ये कसं चव आलं तर जरा टेस्ट येते. त्यानंतर ही डाळ, त्यानंतर हे ग्रीन पीस आणि हे तेल. मित्रांनो, तर आपण आता तयारी फोडणीला सुरुवात करणार आहोत. चला तर मग तेल टाकून घेऊया. यामध्ये आपण 2 लिटर तेल टाकूया. तेल त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, यात टाकून घेऊया आपण पहिले मोहरी. कढीपत्ता, मित्रांनो, तो यात टाकून घेऊया मिरच्या. खाली येतो टाकून घेऊया उडदाची डाळ 1 वाटी. यात टाकून घेऊया कांदा. आता मस्त याला 5 मिनिटं थोडं फ्राय होऊ देऊया. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे मस्त पूर्ण लसूण वगैरे डाळ सगळं आपली फ्राय होत आहे. तर मित्रांनो, त्याला मस्त लाल कांदा आणि लाल लसूण होऊपर्यंत याला आता फ्राय करून घेऊया. त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी फ्राय होत आहे. तर मित्रांनो, आता यात टाकून घेऊया ग्रीन पीस 1 किलो. जेवढा रवा घेतला त्याच्यात 4 पट पाणी टाकायचं. मित्रांनो, यात टाकून घेऊया पाणी. आता मेन आयटम राहिले मीठ. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. फ्रेश कोथिंबीर, अर्धी आता टाकायची पाणी उकळताना आणि अर्धी नंतर. आता आपण हे पूर्ण फोडणी आपली झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी फोडणी झालेली आहे. आता याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. याला उकळी येऊ द्या पाण्याला उकळी आलेली आहे, पाहू शकता. तर आता आपण त्यात टाकून घेऊया रवा. आपला हळूहळू टाकायचं, एकदा टाकायचं नाही आहे. आणि खाली आपल्याला हलवत राहायचं आहे. आपला चांगल्या भाजल्यामुळे रवा आपल्याला गाठी होत नाही आहेत. तुम्ही एकदाच टाकलात तर गाठी 100% होणार.
पाहू शकता मित्रांनो, हळूहळू आपला उपमा रेडी व्हायला खालून. टाक पटपट पटपट टाका, पटपट पटपट टाका. तर मित्रांनो झालेला आहे हो का मित्रांनो, कशा प्रकारे मस्त. आता यावर टाकूया फ्रेश कोथिंबीर. बघा मित्रांनो आपला रेडी झालेला आहे उपमा. तर मित्रांनो आता आपला उपमा फायनल पोझिशनला आलेला आहे. एकदम जबरदस्त असा उपमा तुम्हाला दाखवतो आता लगेच. बघा ढॅन. अरे 1 2 3. मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे आपला उपमा रेडी झालेला आहे, जबरदस्त असा. आता यावर टाकून घेऊया आपण कोथिंबीर. ना कशाला चिटकते, जिभीला बी चिटकणार नाही, डायरेक्ट गिटकायचंच काम. हो का बघा असा उपमा असा रेडी झालेला आहे. ओ जबरदस्त तुमच्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला उपमा रेडी झालेला आहे. ना चमच्याला चिटकणारा, ना जिभीला चिटकणारा, डायरेक्ट जिभीवर ठेवला की डायरेक्ट गिटकायचंच काम. तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.